ए फोल्टी, नीट घाल की मार. युवराज शांत व्हा. अहो या असली भंगार शर्यत हारली म्हणून काय फरक पडणार आहे? आम्हाला हरणं पटत बी नाही आणि चालत बी नाही. असू द्या, तसं बी तुम्ही या घरचं मालक हायसा. किती बी जिंकली तरी तुमच्या टाचाखालीच राहणार आहे की. पण कौतुक सगळं तुझंच होतंय. आम्ही मालक असलो तरी आमचं कोण कौतुकच करत नाही. अहो मग ते कौतिक हिसकावून घ्यायचं असतंय. ताईसाहेब बी तसंच करायच्या. युवराज दादा सॉरी. खालती चल ना जेवायला. खरंच सॉरी. तू चल ना खालती जेवायला. लई भूका लागल्यात. तू जोवर जेवत नाही तोवर मला जेवायला नाही मिळणार आहे. बेस्टच. राहा उपाशी. मी खाली येत नसतो आता. मग वरणाला सांगू का जेवण? नाही खाणार. हे बघ, रानदा नाही सांगायले म्हणून मी तुला सॉरी म्हणतोय. नाही तुझं तोंड बी बघितलं नसतं मी. मला माहितीये तूच माझ्या गाडीचं चाक पळवलंय ते. माहितीये तर कर काय करायचं ते. जाईत ना. हे बघ, लय भाव खाऊ नकोस. चल खाली. चक्रम आहेस काय तू? एक डाव सांगितलं ना मग येणार नाही म्हणून. पप्पाच बोंबलत. मी जेवणार नाही आणि तुला बी जेवू देणार नाही. का बोंबलत? मग मी का तुझ्यासाठी उपाशी राहू? कारण मी जेवलो नाही तर तुला बी जेवण मिळणार नाही. तूच म्हणलीस की आता. चंदा मावशी जरा इकडे ये की. कशाला? अगं तुझ्याच फायद्याचं आहे, ये की. फायद्याच आहे? बघ बघ, मला माहितीये तू माझ्या गाडीचं चाक पळवलंस. हात दाखव. काळ्या डागाने मला लगेच ओळखता आलं. सांगू का सूरज काका आणि समध्या घराला? अगं पर मला सगळं माहितीये. मी पुराव्यासकट तुला धरून देईन. अगं नाही ते. जर तुला हवं असेल की मी तुला धरून घेऊ नको, तर युवराज दादाला खालती आणायचं जेवायला. आणि जर तू नाही आणलंस तर आज तुझी हजामत पक्की. जा. चंदा मावशी भित्री भागूबाई. राणा, अरे काय सोंग घेऊन बसलायसा? जेवा की. जोवर लक्ष्मी जेवत नाही तोवर मी जेवणार नाही. सूरज भाजी तुम्ही जेवून घ्या. राणादा नाही तर मी बी नाही. अंजली, अगं बारक्या पोरापोरात वाद होत असत्यात. म्हणून काय समध्यासने उपाशी ठेवायचं? बोलू लक्ष्मीला. नाही गोदाक्का, जोपर्यंत राजलक्ष्मी युवराजदाची जाऊन माफी मागत नाही आणि त्याला खालती जेवायला घेऊन येत नाही तोपर्यंत तिला जेवायला देणार नाही. अगं पण म्हणून काही एकासाठी समध्यासने उपाशी ठेवायचं होय? माझं पण तेच म्हणणं आहे. बाकी सगळे जेवून घ्या तुम्ही. लक्ष्मी शिवाय मी जेवणार नाही. राणादा शिवाय मी जेवणार नाही. मग ठीक आहे, लक्ष्मीने तरी काही युवराज शिवाय जेवायचं. जेवलो तर सगळे जेव, नाहीतर राहा सगळे उपाशी. शाळा काय सुरू झाली, तुम्ही परत कडक झालं बघा. अजिबात नाही. शिस्त म्हणा हवं तर. राजलक्ष्मी एकुलती एके म्हणून वाढवताना जाऊबाईंचे जे हाल झाले ना ते तिचे होऊ नयेत म्हणून मी हे सगळं करते. त्याच्यासाठी मला कमीपणा आला तरी चालेल, पण तिला मिळून मिसळून राहायची सवय लागलीच पाहिजे. काही बोलू नका. राजलक्ष्मी, आई जेवायला वाढ. काय जेवायला वाढ? बोललीस तू युवराजदाला सॉरी? हो. मग कुठे युवराजदा? त्याच्याशिवाय जेवण नाही मिळणार आहे तुला. येतोय ग तो. तू वाढ जेवायला. अजिबात नाही. आधी मला सांग कुठे युवराजदा? खरंच मागितली असता माफी? अगं हो, मागितली मी. मग त्यानं केलं माफ? तो आला की तुला सगळं समजेल. नाही, कुठे ते सांग मला. युवराज बस. राजलक्ष्मी सॉरी बोलली तुला? हाँ.
आता राग नाही ना कसला? नाही. मग वाढू जेवायला. साहेब गावची वस्तीकडून सुरू होते बघा. हो नाना नमस्कार. नमस्कार नमस्कार राणा. आलायचा तसं चहा तरी घेऊन जावा की. काय नाना विसरला काय? चहानं बॉडी जळती. अर इसरलोच की. पण निदान दूध तरी घेऊन जावा. नाही नको माझं झालंय समजा. बरं हे आमचे साहेब. नमस्कार. पण राणादा अहो आमचं साहेब तर तुम्ही आहे सा. बरं काय काम काढलं सा? काय नाही आपल्या भागात नवीन पोलीस चौकी झाले तर पारावरती पोलीस सभा ठेवल्या तिकडे समजून या. कसली सभा? माऊली पोलीस सभा आहे. कुणाच्या काही तक्रारी असल्या तर घेऊन या. सांगा सगळ्यांनी. आता आमच्या गावात कसल्या तक्रारी आल्यात? तरी बी यायला लागते. साहेब आलेत. राणादा तुम्ही असणार ना सभेला? असणार की. हा आता तुम्ही असणार म्हणल्यावर मग यायला लागते बघा. बरं समजेच नाही सांगा. हा बरं बरं या. येतो. चला साहेब. या साहेब. साहेब मी काय म्हणतो खरंच गरज वाटते काय सभेची? आमचं गाव तंटामुक्त आहे हो. गावात काही तक्रार नाही असं कधी होईल का? काय बुवा? होय अहो गाव तिथं भानगडी असं सांगून ठेवलं आपल्या पूर्वजांनी. करा ना. मला काय माहित. अरे ते पिक्चर बघितलं नाहीस का? एक गाव 12 भानगडी. दैवा रे बघ एकदा. या साहेब. साहेब या. नमस्कार अरे तात्या. नमस्कार. बरं आहे ना व? हा बरं आहे ना व? हा 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 बरं आहे का? काय आपल्या पारावरती पोलीस सभा ठेवल्या. हा तिकडे या. हा पोलीस सभा ठेवल्या तिकडे या. त्याने कसली? पोलीस सभा आहे. तक्रारी घेऊन या. तू असताना पोलीस सभा कशाला? ते काय नाही ते सभा ठेवल्या काय साहेब आलेत गावात. हा तेव्हा तिकडे या समजेंनी. हा सभा ठेवल्या तिकडे या. तुम्ही आहे नव्ह का? आम्ही आहे तिकडे. हा मग येतो. हा तू असल्यावर आलोच पाहिजे. बरं समजेच नाही सांगा. बरं येऊ काय? हा. चला काळजी घ्या. हा जरा ऐकायला कमी. या. नमस्कार तात्या. नमस्कार नमस्कार राणा. माऊली नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं तात्या पारावरती पोलीस सभा ठेवलाय तिकडे लवकर या. आणि आमचे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. या सभेला नाही हो आज मळ्यात लई काम आहेत जायला लागते. तात्या या लागते. असं म्हणतोस आता तू म्हणतोय तर येतो की. तिथे पोलीस सभा आहे बरं का. तक्रारी घेऊन या. अहो पोलीस सभा असू द्यात नाही तर मयत सभा असू द्यात. तक्रारी असू द्यात नाही तर नसू द्यात. राणादानं सांगितलंय म्हटलं येणार की. यायलाच लागतंय. बरं तात्या लवकर या काय. आणि समजाच नाही सांगा. आपल्या समजा शेतकरी मित्रांना सांगा यायला. चला येतो. बरं या. राणा तू गावात पोलीस म्हणून चांगला रुबाब मिळवला बरं. राणा पोलीस खात्याचा घेतलेला गैरफायदा मला अजिबात चालणार नाही. सोमवारी साहेब मी असली कामं कधीच करत नाही. ते कळलंच मला. कुठे घ्यायची आहे सभा? इथंच समोर पारावर या. चला आता हे गणित सोडवून दाखवा बरं पटकन. कोणाचं पहिलं होतंय बघूया. करा लवकर. कर लवकर. नमस्कार. लवकर. वहिनी नमस्कार. काय बरकत समजा बरं आहे ना? ती गावात गेलो मला तिथं कळलं की तुम्ही इथं समाजकार्य चालू केले म्हणून. हे मस्त आहे. म्हणजे हे मला बघून जरा बरं वाटायलंय बघा. मी भटके जे मजूर आहेत त्यांच्या पोरांसाठी तुम्ही इथं ही शाळा वगैरे चालू केल्या. वा आवडलंय मला हे. आणि ते येताना मी ते नाव बी वाचलं लाडूची शाळा. ते नाव बी आवडलं बरं का मला. एक नंबर आहे बघा. आणि त्या लाडूच्या शाळेतल्या पोरांसाठी लाडू आणल्यात खास. घ्या. नाही त्याची काही आवश्यकता नाही. नाही अंजली वहिनी म्हणजे तुमचं बरोबर आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच सुधारलो. एक चांगला माणूस झालो.
अहो कसं आहे अंजली वहिनी, मला माझी चूक कळली म्हणून तर मी माफीचा साक्षीदार झालो, आणि मी माफीचा साक्षीदार झालो म्हणून तर ती आमची तायडी जेलात गेली ना. तुम्हाला म्हणायचंय काय? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की मी चांगला माणूस झालोय आणि माझ्यात बदल झालाय. म्हणून मी म्हटलं आयुष्याची सुरुवात एका चांगल्या कामापासून करावी. नाही, तुम्ही एवढं मोठं समाजकार्य करताय म्हणून म्हटलं माननीय परेश पाटलांकडनं हे छोटंसं समाजकार्य. घ्या वाटा लाडू, बरकत घे. हे रे, कसं आहे, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात बाबा. ते नुसतं लाडू दे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघ कसा येते. तू दे लाडू दे. मागवा मागवा, लक्ष्मी मागव मागवा. अरे मागव, काय झालंय? तू समजा गावाच्या तक्रारी ऐकून घेतल्यास, मग आमच्या सगळ्यांच्या का नाही? घरला जा, मग सांग मला. जा. नाही, आत्ता. अगं लक्ष्मी, बाबा कामात आहे ना तुझा. साहेब चिडलेत आधीच त्याच्यावर. का? ते काय नाही झाले, तुझा घरी. नाही, मी विचारते साहेबांनी. अगं साहेब, तुम्ही माझ्या रानादाला वरडलाय काय? अरे बाळा, त्याचं असं झालं. अजून वरडा त्याला. आमच्यासारख्या पोरांची तो तक्रार ऐकूनच घेत नाही. कसल्या तक्रारी? बुवा साहेब, हो मग. अहो साहेब, काय नाही हो, ते सुट्टी नसते म्हणून तिची तक्रार असते सारखी. नाही, वेगळी तक्रार आहे. वेगळी तक्रार नुसती माझीच नाहीये, तर या सगळ्यांची आहे. काय काय तक्रारी आहेत तुम्ही ऐकायला आलाय ना गो, मग आमचा बी ऐका. हे लक्ष्मी, अगं चुपकी बाई. राणा, तू सरकारी कामात अडथळा आणतोय. बुवा, तक्रारी गावल्या, लिहून घ्या. मुलांनो, सांगा तुमच्या तक्रारी. आम्ही तक्रारी इथं नाही सांगणार, पोलीस स्टेशन मध्ये नोंदवून घ्या आमच्या तक्रारी. अजिबात नाही. लक्ष्मी, तू पहिला घर. राणा, मी तुझ्यावर गुन्हा नोंदवेन. मुलांनो बसात. बुवा, मुलांना घ्या. राणा. नाही साहेब, पण दिस इज माय ऑर्डर. म्हणजे हा त्यांचा हुकूम आहे, समजलं? तर बसा मला गाडीत. चला. लक्ष्मीने काय तर वाटलंय परत. ह्या टायमाला डायरेक्ट अटक झाली. चला, गावात जाऊन सांगाय पाहिजे आता. चला बस सगळे इकडे. हे लक्ष्मी बस. बुवा, रजिस्टर काढा आणि तक्रार लिहून घ्या. आज आपल्या पोलीस स्टेशनच्या पहिल्या केसची भवानी आहे. साहेब, तुम्हाला मी सांगतो, यांच्या नादी लागू नका. बुवा, पहिला याच्यावर गुन्हा नोंद करा. सरकारी कामात अडथळा, कर्तव्याच्या आड येणं, जेवढी काही कलम असतील ना ती त्याच्यावर ठोका. सकाळपासून वाट आणला येणं, एक सिंगल केस मिळू देत नाही मला. पहिली तक्रार या रानाची करा. साहेब, ह्यात आपलीच बदनामी होणार, कशाला उगच. मग याला गप्प करा. राणा, उगच शांतीनं घे बाबा तू. हा साहेब, तुम्ही बीपीची गोळी घेतली का दुपारची? या रानानं वाट आणलाय, विसरलो. तरीच तुम्ही गोळी घ्या बघू आधी. रुपाली, हा रुपाली तपासायला गेली ना का? राणा, पाणी दे बघू साहेबांना जरा. तुम्ही साहेब वेळच्या वेळ गोळी घेत जावा. बरं वाटलं ना? हा, बीपी डाऊन झाला का आता? झाला. बरं सांगा, कोणाच्या तक्रार आहेत? माझी 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 माझी. बुवा, बघितलं म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डोळे. बोला, पहिली तक्रार कोणाची? माझी. काय? सोपानं माझ्या पोटात लात मारली, लय पोट दुखते साहेब. काय लहान मुलांना मारहाण? हा मोठा म्हणली नाटक करायलाय.
बुवा लिहून घ्या. बारका होता तेव्हा मी त्याला लई खेळवायचो, खांदे घेऊन फिरायचो. आता लई माजलाय. तू त्याला अंगा खांद्यावर खेळूलायस तर तो आता तुझ्यापेक्षा मोठा कसा झालाय? हा पोखरू होता तेव्हा बारका होता, आता बोकुड झाला म्हणून लई माजलाय. साहेब चला तुम्ही दोघं बसा. दुसऱ्या कोणाची तक्रार? साहेब शाळेत मला मास्तर लय वरडतात. दहशत. बुवा लिहून घ्या आणि मोठा माणूस आहे असं लिहा. अहो साहेब, अभ्यास नाही केला तर ओरडणं हे मास्तरांचं काम आहे, आणि मास्तरांचं काम म्हणजे सरकारी काम, आणि त्यात आपण अडथळा कसा आणायचा? हा बरोबर आहे. पुढची तक्रार? माझी आजी माझं लय मुका घेते, मला लय ताप होतो. मुख्यांची तक्रार चालणार नाही. पुढं? साहेब मला लय भयानक स्वप्न पडतात आणि भ्या वाटते. यात मी काय करू? स्वप्न पाडणाऱ्याला तुम्ही जेलात टाका. स्वप्न देव पाडतो, आता त्याला अटक करायला मी ढगात जाऊ का? बस आज पण दिवस कोरडा जाणार. एक सुद्धा तक्रार नाही. हे सगळं या रानामुळे झाले. बोला कुरणे, काय म्हणताय? साहेब दौलतवाडीत एक नवा माणूस गावलाय. आपल्यासाठी काम करायला राज्य आहे. ठीक आहे, आपली गाठ घ्यायची म्हणतोय. कुरणे हो, डोकं ठिकाणावर आहे का? किती वेळा सांगितलंय या धंद्यात माझं नाव समोर आलं नाही पाहिजे म्हणून. पण त्याला सगळंच माहिती आहे साहेब. तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय त्यानं मला. नाव काय म्हणलं त्याचं? परेश पाटील. परेश पाटील? परेश पाटील नाव कुठेतरी ऐकलंय. माननीय कुरणे, बोलो त्याला. जी साहेब, परेश पाटील. नमस्कार, मी माननीय परेश पाटील. मामा साहेब म्हणायचं. हे बघा, मला तुम्हासनी मामाच म्हणावं लागेल. काय आहे तुमची ती भाची नंदिता गायकवाड माझी जीवाभावाची तायडी होती. मी तिचा जीवाभावाचा भाऊ होतो. आता तुम्ही तिचा मामा म्हणल्यावर माझं तुम्ही मामाच झाला की. मामा असं तूच माझ्या भाचीला जेलात घालवलंस, माफीचा साक्षीदार झालास, आता माझ्याच पायाशी येतोस होय. मामा कसं आहे, पाणी गळ्यापत्र आलं की नाही, माकडीन सुद्धा पिलाला स्वतःच्या पायाखाली घेते आणि जीव वाचवायचा प्रयत्न करते. मी तर हाडा मासाचा माणूस आहे मामा. माझा जीव वाचवायसाठी मी प्रयत्न केला, मी माफीचा साक्षीदार झालो. काय नाही ते माकडाची पिल्याची गोष्ट तुम्हाला माहित नाही काय असते ते? गोष्टी बंद कर तुझ्या. माझ्याबद्दल काय माहिती रे तुला? मामा, तुमची समाजात इमेज कशी आहे आणि तुम्ही खरं कसं आहे की नाही त्याची कुंडलीच आहे माझ्यात. निवृत्ती नाही, सामाजिक कार्यकर्ता. मी पण माननीय परेश पाटील, हार्ड सामाजिक कार्यकर्ता. मामा अहो कशाला पात्यापासून काय लपवताय? उगाच येड पांघरून पेडगावला जायचं नाही. काय माहितीये का मामा, मी जेव्हा तडीपार होतो की नाही तेव्हापासून मी लय मोठा फॅन आहे तुमचा. सुमडीत कुंबडी कशी पळवायची हे तुमच्याकडनं शिकावं. ते नाही मामा, मी एवढं सगळं काळं धंद करून तुम्ही एवढं गोरं कसं काय राहिलाय? धन्य आहे बाबा तुमची. ए मामा बिमा काय नाही, माझ्यापासून लांब राहायचं. मामा हे बघा, आता स्पष्ट सांग, या गावात मला पुन्हा उभं राहायसाठी मला तुमची गरज, आणि तुमचा धंदा ह्या गावात चालू ठेवायसाठी तुम्हाला माझी गरज. हा, दोघांना एकमेकाची गरज.
मी तुमचं कुठलं बी काम करायला तयार आहे, मला फक्त माझं टक्केवारी द्या म्हणजे झालं. माझा प्लॅन वेगळा आहे. तुमचा कुठला बी प्लॅन असू दे की, मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. मला माझ्या टक्केवारीशी देणे घेणं आहे. तुम्ही कुठलं बी काम सांगा, माननीय परेश पाटील पैशासाठी वाटेल ते करायला तयार. चला चला, मग मी फिक्स समजतो का मामा? हा, मामा बिमा काय म्हणायचं नाही, सांगितलं ना तुला. तुला विश्वास ठेवायचा लायकीचा माणूसच नाही. मामा मी कुठं म्हणतोय माझ्या विश्वास ठेवा म्हणून? आज रातच्याला तुमचा गावातला माल जो आहे की नाही गावाच्या बाहेर काढतो पोलिसांची नजर चुकून, मग तर माझ्या विश्वास ठेवाल का नाही? हा, झालं 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 झालं, फिक्स झालं तर 30% माझं, बाकी सगळं तुमचं. डील फायनल. आज रात्रीला तुमचा माल बाहेर जातोय म्हणजे जातोय. चला. ठीक आहे. तसं मला बेगात चांगल्या माणसाची गरज आहे. बरं तुला जमल ना? नाही, या समद्यात माझं नाव कुठं बी समोर आलं नाही पाहिजे. आमदार केलं उभं राहणार आहे मी. त्याची काळजीच करायची नाही मामा तुम्ही. मी माननीय परेश पाटील आहे. कुठं बी येणार नाही नाव. येऊ मामा? आणि काय लागलं की मला फोन करायचा. 2 मिनिटात माननीय परेश पाटील इथं हजर होणार. चला मामा, येतो मामा. राजलक्ष्मी, राजलक्ष्मी कुठे गेली? राजलक्ष्मी, अहो अहो उठा ना, उठा लवकर. काय झालं? अहो राजलक्ष्मी कुठेच दिसत नाही हो. असं कसं कुठे गेली? हो तेच कळत नाहीये. त्या चतुर भिंगरीचा वेळ आपल्याला खूप महागात पडणार आहे. एक दिवस खालती बघितलं, खालती सुद्धा नाहीये ती. बरं तुम्ही सांगतो बा. हे बघा, तुम्ही घरात कुणाला काय सांगायला जाऊ नका आणि उठवायला जाऊ नका. हो. मी बघतो काय ते. बघा लवकर. होय. थांब 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 थांब. काय टेम्पोत काय? साहेब 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 साहेब, काय टेम्पोत काय? पप्प्या. पप्प्या टेम्पोत? हा, पप्प्या कोण टेम्पोत? नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. नमस्कार नमस्कार. माननीय परेश पाटील, माननीय किराणा दुकान, तुम्ही पेढ खाल्लं उद्घाटनाला? हा, आठवलं. टेम्पोत काय? टेम्पोत काय? ते हे आहे, पेंड आहे, बैलाची घालतात ती पेंड आहे. पेंड? हा. रातच्याला पेंड घेऊन कुठे चाललाय? हा, ते हे हो, ह्याला चल जाव. काय आहे ते? काय तर भानगड असणार आहे. हा, पप्प्याची भानगड आहे बघा. माझा काय बी संबंध नाही. नाही नाही साहेब, आहे हे बघा, भानगड आहे, पण माझा नाईलाज आहे हो. नाईलाज? हा. तुमचं लगीन झाले? हा झाले ना? हा, म्हणजे तुम्हाला बरोबर कळाल बघा. काय आहे, माझी बायको म्हणाली ही पेंड घ्यायची आणि तिच्या माहेरी म्हणजे माझ्या सासरी जाऊन पुचवून यायची. 4 बैल, 4 म्हशी, 5 गाई, हे मोठं कुटुंब आहे, तिकडे नेऊन पुचवून यायची म्हणली. बायकोचा शब्द आहे हो, कसा टाळायचा, म्हणून निघाले. रातच्याला का? हा, हे माझ्या घरचे हो. ते म्हणत्या सारखं तू सासूरवाडीची भर करतोस, तुला मेवनाच प्यारा आहे. आता इकडं आड आणि तिकडे हिर, असं झालंय माझं. बायकोचं ऐकू का घरच्यांचं ऐकू? आता म्हणून घरच्यांपासून लपवून म्हणून मी रात्याला घेऊन चाललोय. ठीक आहे ठीक आहे. हा, पण उडून दाखव टेम्पो. काय बघायचंय मला? दाखवायला पाहिजे काय? मी काय म्हणतो साहेब, जरा पुढे जाऊ, अंधार आहे, अंधारात चला, तिथं उघडून दाखवतो तुम्हाला. चला साहेब, लगीन झालंय तुमचं हो. तुम्हाला माझा प्रॉब्लेम कळल हो. चला की अंधारात.
ठीक आहे चल. हा हे वाक्य बरं झालं. म्हणजे एवढं म्हातारा माणूस आहे, एवढं थंडी पडल्या, थंडी पाण्याचं हो माणूस गस्त घालालाय रात्रीच्याला. हे आमच्या रानाला सुट्टी दिला असता आणि त्याला जरा संसार करायला भाग पाडला असता ते बरं झालं. भाऊ आहे हो माझा, संसारात लक्षच नसते त्याचं. राणा भाऊ आहे तुझा? म्हणजे काय, धाकट्या भावासारखाच आहे मला. अरे मग आधी सांगायचं नाही का? का आता मग टेम्पो तपासायची काय गरज आहे? जा जा निवांत तू. काय सांगायला, खरंच काय? काय काळजी करू नको, जा शिस्तीत जा बरं काय. एकदा बघता काय? नाही नाही काय गरज नाही, काय गरज नाही. बरं चल या सावकाच हा पेढ खायला या परत. हा 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 जा निवांत जा, सावकाश जा. होय होय. अरे देवा, अरे मला वाटतं आता त्याचा मर्डर करतोस काय तू? बापू, आज त्याचा मी मर्डर करणारच होतो आणि नदीत देणार होतो फेकून, म्हणजे मगरींचं जेवण झालं असतं, आय ती फिस्ट मिळाली असती मगरीना. पण काय आहे, रानानं अजून एक गुन्हा करण्यापासून वाचवलं मला. म्हणजे डेंजर आहेस तू मरता, म्हणजे डायरेक्ट पोलिसाचा मर्डर. बापू, आज या कामाच्या जो कोण आडवा येईल का नाही त्याचा मर्डर होणार. हा, ध्यानात ठेवायचं. काय आहे बापू, हे जर काम आपण केलं तर आयुष्यभराची पैशाची चणचण आपली मिटणार आहे. आणि बापू, ह्यो लय मोठा माणूस आहे, पैसेवाला माणूस, माझा पाहुणाच आहे ना. अरे तेच म्हणतोय, त्या पाहुण्याचं नाव काय? गाडीत बसा, नुसत्या चौकशा मगाच पण. काय आहे, काय झालं? हे काय? अरे कान टोप्या आहेत, थोडं आपल्याला कोणी ओळखलं तर वच भानगड व्हायची. हे आधी नव्हतं देत आहेत मला. गाव कसं व्हायचं, कुठनं आणलंय धरून. चला अरे त्या चिमुकली पोरीनं आपला माल धरून दिलाय. रानाची पोरगी आहे ना मग ती. राणा आहे तो नाका समोर चालणारा माणूस आहे. ही पोरगी आहे का नाही जरा वाकडी आहे, वाकडी. या लक्ष्मीनंच आपल्या लक्ष्मीवर खाला घातलाय. अरे तेच तर मग तुला सांगवलंय पप्प्या. बापू, माननीय परेश पाटील कोण आहे मी? तुझ्या नादाला लागण्यात काय पॉइंटच नाही. अरे तुझ्या नादाला लागून मी जाईन 12च्या भावात. तर बघ त्यापेक्षा ही नसती लढतच नको माझ्या मागे. तू बघ बघू माझं मी बघतो. बापू असं काय बापू? अहो लगेच चिडला सगळे बापू तुम्ही. असं नाही हो. काय झाले, इतके वर्ष तो बंड्या आहे ना हो माझ्या बरोबर, त्यामुळे त्याच्याशी असं बोलायची मला सवय झाली. आता हा तुमचं वय बघता तुम्ही पप्प्या असं म्हणू शकता मला. त्यापेक्षा मला ही लढतच नको आहे. बापू राहू दे, तुम्ही मला पप्प्या असं म्हणा. हा तेवढा हक्क आहे तुमचा. अरे बाबा, आता पोलिसांना गावता गावता वाचलोय मी, पण वाचला का नाही? अरे मग एकदा वाचलो म्हणून काय सारखं सारखं वाचणार आहे वय? हे बघ त्यापेक्षा तू बघ, माझं मी बघतो. राम राम. बापू ऐका माझं. तडीपारीवरनं परत आलो तेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा भेटला होता. तुम्ही माझ्या संकट होता. आता राणाची खुन्नस म्हणून का असना, पण तुम्ही माझ्या बाजूने होता. आणि पैशामुळे तुझी मती फिरली. अरे तांदळातल्या खडगा जसा बाजूला करतात तसं तुम्हाला केलाय, समजा ध्यानात आहे माझ्या. तेच तर सांगालोय बापू, तेच पाप मला आता फेडायचं आहे. मला माहिती 3 वर्ष ते 5-6 वर्ष तुम्हाला लय त्रास झालाय, लय लोकांनी त्रास दिलाय तुम्हाला, मला माहिती आहे. पण बापू, तुम्ही विचार बी करणार नाही एवढा पैसा मी तुम्हाला मिळवून देणार आहे. फक्त तुम्ही माझ्या बरोबर थांबा. ए बाबा, पैसे देणार आहेस का जेलात नेणार आहेस? बापू अहो, माननीय परेश पाटलाचा शब्द आहे हो. तुमच्या अंगावर काय बी आलं तर ती मी माझ्या अंगावर घेत, तुम्हाला अजिबात जेलात पाठवणार नाही. हा काय काळजी करायची नाही. अरे पर त्यात जप्त केलेल्या टेम्पोचं काय करायचं? बापू अहो तेच तर मगाचपासून मी तोच विचार करालोय की करायचं काय. काय काय नाही, मालाच्या मालकाला फोन लावायचा. जप्त झाला ना माल. तुम्हाला कसं कळलं? माझं कामच आहे ते. तू तुझं काम नीट केलं नाही गड्या. नाही, तुझ्या धमकच नाहीये ती. आम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला.
नाही काय आहे, तुम्ही बरोबर माणसावर विश्वास ठेवलाय, पण नेमका मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. त्याचं काय झालं, माझ्या आदेशा आधीच त्यानं टेम्पो बाहेर काढला आणि सगळा घोळ होऊन बसला बघा. पण तुम्ही काय काळजी करू नका, पहिला गाव देवाला असं समजा, पण पुढच्या टायमाला अजिबात घोळ होणार नाही बघा. ए त्याची काय बी गरज नाहीये. जप्त झालेल्या मालाचे पैसे फेड आणि तुझं तोंड काळ कर. आता मालाचे पैसे फेडायचे असतील तर पैसे कमवायला पाहिजेत मामा, आणि पैसे कमवायचे असतील तर तुम्ही मला काम द्यायला पाहिजे. हा, तुम्ही काय काळजी करायची नाही, तुम्ही फक्त माल तयार ठेवा. होत माननीय परेश पाटील तुमचं सगळं पैसे फेडणार, पुढचं काम तयार ठेवा. ए परेश पाटील, चुकून तर हे माझ्या अंगलट आलं ना, तुझी हाडबी जागेवर राहणार नाही. अहो मामा, तुम्हाला सांगितलं ना, ह्यात माझी काही चूक नाही हो. हे समजा माझ्या माणसाची चूक आहे. आता माझा हाडा खिळखिळी करायचा काय संबंध आहे? अहो धंद्यात हे कमी जास्त असं होतच असते की. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, फक्त पुढचं काम तयार ठेवायचं. काय हे पप्प्या, अरे हे समजा काय चाललंय? हे बघ, माझ्या अंगावर काय बी आलं तर तू तुझ्या अंगावर घेतो बोलला होतास, आणि आता मामाला माझा बळी देतो होय. बापू, तडीपारीची 4 वर्ष, जेलातली 6 वर्ष, जरा तरी माझ्या अनुभवावर विश्वास ठेवा की तुम्ही. हा, आणि मी एकदा सांगितलं ना, मग तुमच्या अंगावर काय आलं तर ते माझ्या अंगावर घेणार, माननीय परेश पाटलाचा शब्द आहे. आता मी काय सांगतो ते फक्त नीट ऐकायचं. आपल्याला जर लक्ष्मी कमवायची असेल ना, तर त्या रानाच्या लक्ष्मीचा काटा पहिल्यांदा काढला पाहिजे, आणि त्या रानाच्या लक्ष्मीचा काटा हे माननीय परेश पाटील काढणार. एवढं आहे की. अहो सॉक्स. अगं काय नीट भर की पुस्तकं, एवढी कसली घाई आहे? अगं आज शाळेत सरांनी जाताचा तास ठेवलाय. जादाचा तास? परीक्षा तर लांब आहेत अजून. माहित नाही, चल येतो. हे लक्ष्मी, हे बघ, अभ्यासाकडे नीट ध्यान द्यायचं. हा, चल मी तुला शाळेत सोडतो. चल. अरे नको, मला आधीच उशीर झालाय. अगं ऐक, उशीर झालाय म्हणूनच तर तुला नानाजी सोडतील, म्हणजे लवकर पोहोचशील शाळेत गाडीवरनं. आणि आई आधी नाश्ता करायचा आणि मग शाळेत जायचं. अगं आई अगं आई वगैरे नाही, चला नाश्ता करायला.